हाय ऑल. तर सगळ्यांना नमस्कार. तर मी आज इथे बनवते चिकनचं बिर्याणी बनवते. तर इथं मी खडे मसाले घेतलेले आहे आणि इथं कोथिंबीर, अद्रक, लसूण, इथं 4 कांदा घेतलेले मोठे आणि त्याला बारीक बारीक कापमध्ये करून घेतलेले. पुदिना इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुदिनाने टेस्ट खूप छान येते. आणि टोमॅटो, लिंबू आणि मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि लाल तिखट, हळद आणि बिर्याणीचा राईस. तर आपण इथं मिक्सर करून घ्यायचे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना आणि टोमॅटो ह्याचं मस्त असं बारीक आपल्याला मिश्रण करून घ्यायचं. तर इथं आपण ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये हे सगळं साहित्य. आणि ग्राइंड करून झाल्यावर मग बघा इथं बघू शकता मी एकदम बारीक करून घेतलेले. तेल गरम करायला ठेवलेलं मी तर 3 चमचे तेल घातले आणि त्याच्यामध्ये जिरे, खडे मसाले, पान आणि कांदा मस्त असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. लालसर कांदा झाला की टेस्टला पण एकदम मस्त येतं चवीला बिर्याणी. तर आपल्याला इथं काय मॅरिनेट करून ठेवायचं नाही आहे चिकन. आपण डायरेक्ट तिथं टाकणार आहे. तर चिकन बनायला इथं खूपच कमी वेळात आपण चिकन बनवू शकतो. तर ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. तर जे आपण मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं. माझे कांदा थोडंसं लालसर झालेला म्हणून मी त्याच्यामध्ये जे आपण बॅटर बनवलं मसाल्याचं ते मस्त असं लालसर तेल सुटेपर्यंत त्याला कमी फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं. इथं मी लाल तिखट घेतलेलं आहे, छोटे 3 चमचे आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. हळद पण टाकते मी इथं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता तेल कसं एकदम मस्त असं सुटतं आणि दिसायला पण एकदम छान दिसते. आणि इथं मी चवीनुसार मीठ इथं मी 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे, कारण मी इथं 2 ग्लास राईस करणार आहे बिर्याणी. आणि इथं अर्धा किलो चिकन मस्त असं चिकनला मी स्वच्छ धुवून घेतलेलं ऑलरेडी. तर तुम्ही म्हणसाल की चिकन फुटल्याने असंच टाकले, तर तसं नाही आहे, मी ऑलरेडी धुवून ठेवलेलं. तर तुम्ही इथं बघू शकता की मस्त त्याला 2 मिनटं ठेवायचं, असं फ्राय करायचं तेल सुटेपर्यंत. त्याला आपल्याला बॉईल करायची गरज नाही एक्स्ट्रा, म्हणूनच आपण बिर्याणीमध्ये ह्याला बॉईल करायचं. इथं मी राईस धुवून घेतलेला आहे. इथं मी 2 ग्लास राईस घेतले बिर्याणीचा. आणि इथं आपल्याला 2 ग्लासला मी इथं 2.5 ग्लासच पाणी वापरते, कारण एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होते. कारण राईस आपल्याला एकदम घ्यायला पण नाही होणार आणि मस्त मोकळा होणार आहे बिर्याणी. तर तुम्ही इथं बघू शकता बिर्याणी आपली कसली भारी दिसते. आणि मग मी हे काढून घेतलेलं एका टोपलीमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं, कारण मी इथं दही वापरलेलं नाही आहे. तर इथं मी अर्धा लिंबू मस्त पिळून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकायचं. तर चवीला तर एकदम अप्रतिम लागतात. तर तुम्ही पण ट्राय करा. ही एकदम सोपी पद्धत आहे बिर्याणीची. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.